नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहात? मला माहिती आहे तुम्ही बरे आहात असंच बोलाल. जसे पण आहात चांगले राहा. आता ह्या ज्या वड्या तुम्हाला दिसत आहेत त्याची आपण रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. पण ह्या वड्या काही कोथिंबिरीच्या नाही आहेत किंवा दुसरी कुठली अळूची वडी तर तुम्ही नाहीच आहे हे. तर तुम्ही गेस करा ही वडी कोणती आहे? बरं जाऊ द्या, सस्पेन्स जाऊ द्या, राहू द्या. ही वडी आहे आपल्या आपल्या मेथीच्या भाजीची. इतकी भारी बनते, वरून इतकी कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि आतून एकदम थोडीशी मऊ, पण खायला एकदम जबरदस्त. तर ही जी रेसिपी आहे ना खूप ईझी आहे. म्हणजे साधारणतः एक अर्ध्या तासामध्ये ही रेसिपी बनून जाते. ह्याच्यासाठी काही जास्त तामझाम करायची गरज नाही. पण हां, आता बाजारात मेथी खूप महाग आहे. त्यामुळे मेथी महाग असल्यामुळं कशी तरी कुठून तरी चोरून मारून तुम्ही मेथी आणा. बरं, आता 1 वाटी त्याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ. त्याचप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट भरपूर. मिरची जी आहे ती एकदम बारीक करून मस्तपैकी टाकायची आणि आपले तीळ. तीळ हे ह्या रेसिपीची जान आहे. त्यामुळे तीळ भरपूर टाकायचे. मीठ चवीनुसार टाकायचं मस्तपैकी आणि त्याचं पीठ लावून घ्यायचं. आता पीठ लावताना पाणी ॲड करायचं नाही. असे ह्याचे काय म्हणणार ह्याला तुम्ही ओंडे, काय पण म्हणू शकता. ओंडे, परत नग असे बनवून घ्या. म्हणजे स्टीमरमध्ये टाका. स्टीमरमध्ये पहिल्यांदा ऑइलिंग करून घ्या आणि मग त्याच्यावरती हे उंडे ठेवून द्या आणि त्याच्यावरती मस्तपैकी ऑइल लावून घ्या. आता हे 15 ते 20 मिनटं मस्तपैकी वाफळून घ्यायचेत. एखादी टूथपिक घालून बघायचे शिजलेत का आणि थंड झाल्यावरती काही अशा प्रकारे कापून घ्यायचेत. तुम्ही बघू शकता अशी चाकं बनवायची आहेत आपल्याला. ही चाकं बघा एकदम तुम्ही अशी पण खाऊ शकता वडी, खूप भारी लागते. तर बऱ्याच प्रमाणात ह्या वड्या तयार झाल्यात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारची आपली वडी होते. आता गरम-गरम तेलात आपल्याला ह्या वड्या मस्तपैकी खरपूस तळायच्यात. आता तुम्ही इथं तेल बघून म्हणाल एवढं तेल? तर थांबा. तुम्हाला कमी तेलात तळायच्यात बिनधास्त तळू शकता आणि दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत स्लो गॅसवरती आपल्याला ह्या भाजायच्यात. महत्त्वाची टिप अशी की फास्ट गॅस करायचा नाही, नाहीतर तुमच्या ज्या वड्या आहेत ना त्या काळ्या काळ्या पडतील आणि मग तुम्हाला म्हणावं लागेल काला काला मेरा दोस्त, ते गाणं. त्यामुळं तसं नाही करायचं आपल्याला. एकदम स्लो गॅसवर मस्त अशा खरपूस दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायच्यात. तर आपली ही वडी तुम्हाला कशी वाटली, ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. आत्तापुरतं बाय बाय, टाटा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि लोकांपर्यंत ही रेसिपी पोहोचवा ताकी ते पण असं टेस्टी टेस्टी जेवण बनवतील.